तुम्ही तुमच्या मुलासाठी चांगली स्कूल शोधताय. तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही. येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे. एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे. या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे. तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे. त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत. त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही. मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत. तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे. आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय. तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. करन्सीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या चौघांना अटक. तब्बल 2 महिन्यानंतर इचलकरंजी पोलिसांनी जयसिंगपुरात धाडशी कारवाई. इचलकरंजीत सांगली रिंगरोड येथील मासे मार्केट येथे करन्सी बदलून देण्याचे आमिष दाखवून व गाडी खरेदीचा बहाणा करून 5 लाख रुपयांची कापडी पिशवी पळवून नेणाऱ्या चौघा संशयित गुन्हेगारांना गावभाग पोलिसांच्या पथकाने जयसिंगपूर येथून ताब्यात घेतले आहे. यातील हे चौघेही आरोपी परप्रांतीय आहेत याची खात्री करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 18 फेब्रुवारी रोजी हाताला हिसडा मारून ही 5 लाखांची बॅग पळवून नेली होती. कोल्हापूरच्या ट्रॅव्हलर व्यावसायिकाला हा गंडा घालण्यात आला होता. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता, 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4च्या दरम्यान कोल्हापुरातील ट्रॅव्हल्सची खरेदी विक्री करणारे रफिक शमशुद्दीन सरकवास यांना करन्सी बदलून देतो, गाडी खरेदी करायची आहे असे सांगून या चौघांनी इचलकरंजीतील मासे मार्केट येथे बोलावून घेतले व त्यांच्या हातात असलेली 5 लाखांची बॅग घेऊन ते पसार झाले होते. याबाबत सरकवास यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली होती. गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण व LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी जयसिंगपुरात सापळा लावून या चौघांना अटक केली व त्यांच्या मुसक्या आवळल्या. रात्री उशिरापर्यंत दखल या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम शोध पथकातील कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.